येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने शुक्रवारच्या उपवासनेमध्ये पुन्हा एकदा प्रत्येकाचं स्वागत करत आहे. आजच्या मन्नासाठी प्रियानो आपण पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 1 ते 12 याच्यावर मनन चिंतन करणार आहोत. त्याच्यामध्ये खास करून वचन 12 फर्स्ट कोरिन्थियन चॅप्टर 10 verse 12 which says, therefore let him who thinks he stands take heed lest he fall. त्याच्यामुळे ज्याला वाटतं की मी स्थिर आहे त्याने पडू नये म्हणून स्वतःला सांभाळावं. आणि हे सांगत असताना संत पॉल या ठिकाणी आम्हाला इस्रायल राष्ट्राचा उदाहरण देतात. कारण की या ठिकाणी या जगात चालत असताना प्रियानो हे सत्य ज्यावेळेस आम्ही धार्मिकतेमध्ये वाढत असताना बळकट होत असताना पुष्कळ वेळा आमचा असा समज होतो की आता आम्ही पडणारच नाही, आमचा कोणी पराभव करणार नाही किंवा आम्ही कुठल्या मोहाला पाशाला बळी जाणार नाही. त्याच्यामुळे संत पॉल या ठिकाणी इस्रायल राष्ट्राचं उदाहरण देतो. या ठिकाणी तो सुरुवातीपासून त्यांचा इतिहास आम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये त्याला हे सांगायचं आहे की आय डू नॉट वॉन्ट टू बी अनवेअर, म्हणजे तुम्ही अनभिक्त असावे अशी माझी इच्छा नाही. वचन पहिलंच सांगतं की तो म्हणतो की तुम्ही अनभिक्त असावे ही माझी इच्छा नाही आहे. कारण की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं तारण आम्हाला प्राप्त होतं ते त्याच्यामध्ये देवाची कृपा ही महत्त्वाची. देवाच्या कृपेमुळे आम्हाला तारण प्राप्त होतं. आणि परंतु ज्यावेळेस तारण प्राप्त होतं त्याच्यानंतर संत पॉल पुढे जाऊन आम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, परंतु ज्यावेळेस आम्ही पापामध्ये पडतो त्यावेळेस देव आम्हाला नाकारू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही कृपेमध्ये चालतो, कृपेमुळे आमचं तारण प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामुळे ही कृपा टिकून ठेवणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आणि परत परत जर मी त्याच मूर्खपणा करत राहिलो, परत त्या चुकीच्या गोष्टींकडे वळत राहिलो तर कदाचित देव मला नाकारण. हे सांगण्यासाठी संत पॉल आम्हाला इस्रायल राष्ट्राचं उदाहरण देतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला कधी कधी परीक्षेत पाडतो. जीसस वुड नॉट लिव्ह विथ द पीपल हू फेल इन द टेस्ट. तो संत पॉल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आम्हाला की प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांबरोबर राहणार नाही की जे परीक्षेत फेल झालेले किंवा परीक्षेमध्ये टिकलेले नाहीत. या ठिकाणी ज्यावेळेस पवित्र जीवन स्वतःच्या भावनावर ताबा आणि त्याचप्रमाणे ख्रिस्तासाठी या ठिकाणी दुःख भोगण्यास ज्यावेळेस आम्ही तयार असतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वीकारतो. मीन्स होली लाईफ, सेल्फ कंट्रोल अँड रेडी टू सफर फॉर ख्राइस्ट. हे प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडनं अपेक्षित करतो. आणि इफ नॉट रेडी माइट बी नॉट रिसीव द प्राइज. आणि जर आम्ही ह्या गोष्टी म्हणजे धार्मिकतेचं जीवन म्हणजे पवित्रतेचं जीवन, स्वतःच्या भावनावर स्वतःच्या शरीरावर ताबा आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी रेडी टू सफर फॉर ख्राइस्ट, ख्रिस्तासाठी दुःख भोगण्यास जर आम्ही तयार नसणारे तर कदाचित पॉल म्हणतो की तुम्हाला देव त्याच्या राज्यामध्ये नाकारू शकणार. आणि त्याच्या संदर्भात संत पॉल पहिलं कोरिन्थीकरास पत्र 9वा अध्याय 25 ते 27 या वचनांचा आधार देतो, त्याचं उदाहरण देतो. त्या म्हणतो की प्रत्येकजण या ठिकाणी शर्यतीत धावतो, बक्षीस मिळवण्यासाठी धावतो, परंतु या ठिकाणी therefore I run thus not with uncertainty, thus I fight not as one who beats the air, but I discipline my body and bring it into subjection, lest when I have preached to others I myself should not become disqualified. या ठिकाणी संत पौलाला स्पष्ट रीतीने आम्हाला सांगू इच्छितात की या ठिकाणी मी माझ्या शरीराला ताब्यात ठेवतो, की त्याला एक शिस्त लावतो यासाठी की मी देवाच्या अधीन असावं. आणि जो शुभ संदेश मी तुम्हाला सांगतो ते सांगत असताना मी स्वतः नाशाला कारणीभूत न ठरावं म्हणून मी माझ्या या ठिकाणी मी स्वतःच्या शरीराला ताब्यामध्ये ठेवतो. मग त्याच्यामध्ये बॉडी, माइंड आणि सोल या तिन्हीचा अंतर्भाव आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी तो इस्रायल राष्ट्राला आमच्यासमोर घेऊन येतो. या ठिकाणी इस्रायल राष्ट्राचं सुंदर रीतीने या ठिकाणी संत पॉल या अध्यायामध्ये वर्णन करत आहे. या ठिकाणी समस्त राष्ट्र या ठिकाणी ज्यांना परमेश्वराने बोलवलं होतं, गॉड्स ग्रेस वॉज ऑन इस्रायलाइट्स वेन दे वर
इन इजिप्ट. ज्यावेळेस ते इजिप्तमध्ये होते परमेश्वराची कृपा त्यांच्यावर झाली आणि परमेश्वराने त्यांना इजिप्शियन लोकांच्या बॉन्डेजमधून बाहेर काढलं. आणि देवाची कृपा त्यांनी अद्भुत रीतीने त्या 10 मरीच्या माध्यमातून आम्हाला समजू शकतो. तांबडा समुद्र ज्यावेळेस पार केला त्याच्यातून समजू शकतो की देवाची किती अगाध कृपा समस्त इस्रायलावर होती. ते या ठिकाणी बंदिवासापासून मुक्त झाले होते. या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी संत पौल या वचनाद्वारे सांगतो. ती म्हणजे पहिली गोष्ट, दे वर फ्री फ्रॉम बॉन्डेज, देवाने त्यांना बंदिवासातून त्यांची सुटका केली होती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, दे रिसिव्ड द बॅप्टिझम. या ठिकाणी दे रिसिव्ड द बॅप्टिझम, ज्यावेळेस तांबड्या समुद्रातून ते पार गेले त्यावेळेस परमेश्वराने समस्त इस्रायल राष्ट्राचा बाप्तिस्मा केला असं संत पौल सांगतो. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो संत पौल, रिसिव्ड हेवनली फूड फॉर 40 इयर्स. परमेश्वराने त्यांना स्वर्गीय मान्ना देऊन 40 वर्ष त्यांची भूक भागवली. हे सर्व गोष्टी घडत असताना सुद्धा बट स्टील दे नॉट सॅटिस्फाईड गॉड. परंतु ह्या सर्व गोष्टी घडत असताना त्यांनी देवाला संतोषवलेलं नाही. देवाच्या विरुद्ध गेले, देवाच्या माणसाविरुद्ध गेले, देवाबरोबर त्यांचे संबंध त्यांनी स्वतः बिघडवले, कुरकुर केले, अनैतिकता केली, अन्य राष्ट्राच्या मागे धावले, मूर्तिपूजक ते बनले. आणि त्याच्यामुळे असा परिणाम झाला की देवाने त्यांना नाकारलं. इवन दो दे वर सेव्ड बाय ग्रेस, या ठिकाणी कृपेमुळे त्यांचं तारण या ठिकाणी इजिप्तमधून येताना झालं. परंतु 40 वर्षाच्या प्रवासात या ठिकाणी त्यांनी देवाचा नाकार केला, देवाला आवडणारं जीवन नाही जगले, देवाच्या विरुद्ध गेले, देवाच्या माणसाच्या विरुद्ध गेले, कुरकुर केली. त्याचा परिणाम असा झालेला आहे की यहोशुवा आणि कालेब सोडून समस्त इस्रायल राष्ट्र या ठिकाणी त्या विल्डरनेसमध्ये किंवा अरण्यातच मरण पावलेले. एक नवीन राष्ट्र म्हणजे 20 वर्षाच्या खालचे तरुण ज्यावेळेस होते त्यांना घेऊन देवाने नवीन राष्ट्र या ठिकाणी मग पुढे तयार केलेले. द वे गॉड रिजेक्टेड इस्रायलाइट्स फॉर देअर रॉंग डुईंग. देवाने इस्रायल राष्ट्राच्या चुकांबद्दल त्यांचा नाकार केला. आणि त्याच गोष्ट या ठिकाणी संत पौल सांगू इच्छितो, जर तुम्ही सुद्धा जरी कृपेमुळे तुमचं तारण झालेलं आहे तरी चुकीच्या मार्गांकडे गेला तर कदाचित देव तुम्हाला तारणापासून अलिप्त ठेवून किंवा सार्वकालिक जीवनामधून तुम्हाला वेगळं करणं. त्याच्यामुळे या ठिकाणी संत पौल म्हणतो, देअरफॉर लेट हिम हू थिंक्स ही स्टँड्स टेक हीड लेस्ट ही फॉल. त्याच्यामुळे आपल्या स्वतःवर विश्वास न ठेवता मनुष्य आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहता देवावर अवलंबून राहा. देवाला समर्पित जीवन जगून पवित्रतेचं जीवन स्वतःच्या भावनेवर कंट्रोल करून आणि ख्रिस्तासाठी छळ सोसण्याचं जीवन जगण्यासाठी हा संत पौल आम्हाला या वचनाद्वारे बोलवत आहे. 1 कोरिन्थीकरासपत्र 10 अध्याय 12 वचन, तुम्ही पडू नये म्हणून सांभाळा. तुम्ही पडू नये म्हणून सांभाळा. आणि प्रियानो, आज देवाच्या राज्यात जर मला प्रवेश करायचा असेल तर जे स्वतःला धार्मिक समजतात त्यांनी धार्मिकतेचं जीवन जगावं. दोन्ही दगडांवर पाय ठेवून जर चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही इस्रायल राष्ट्राप्रमाणेच त्या अरण्यात मरण पावणार आहोत. तारणाचा अनुभव आम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे संत पौल आज पुन्हा एकदा आम्हा विश्वासणाऱ्यांना या पवित्र वचनाद्वारे जाणीव करून देत आहे, देअरफॉर लेट हिम हू थिंक्स ही स्टँड्स टेक हीड लेट्स ही फॉल. तुम्ही स्वतःचा बचाव करा. तुम्ही स्वतःला असं वाटत आहे की तुम्ही उभे आहात, त्यांनी पडू नये म्हणून स्वतःचा सांभाळ करा. त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या लावून दिलेल्या नियमामध्ये आम्ही जीवन जगणं गरजेचं आहे. परमेश्वर आज आमच्याशी इस्रायल राष्ट्राचं उदाहरण देऊन बोलत आहे, कारण की परमेश्वराने इस्रायल राष्ट्राबरोबर करार केले होते. पहिला करार त्याने अब्राहामाबरोबर केला, इसाकाबरोबर केला, याकोबाबरोबर केला. परंतु हे करार पुढे जाऊन इस्रायल राष्ट्राने मोडले. व परत नवीन करार परमेश्वराने सिनाय पर्वतावर मोशेच्या द्वारे इस्रायल राष्ट्रांवर केला. एक नवीन कराराची वाचा परमेश्वराने इस्रायल राष्ट्रांवर बांधली. सांगितलं की मी तुमच्यामध्ये वास करेन. निवास मंडपाद्वारे परमेश्वर त्यांच्यामध्ये वास करतो, त्यांना नवीन करार देतो. परंतु हे सर्व करार
या ठिकाणी इस्रायल राष्ट्र तोडतात, त्याची परिणिती ते सर्व नाशामध्ये मरण पावतात. ॲट द एंड परमेश्वर आपल्या पुत्राला आमच्यासाठी बोलवतो आणि त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, ख्रिस्ताच्या शरीराद्वारे पुन्हा एकदा एक नवीन करार परमेश्वर आज तुमच्याशी माझ्याशी करत आहे. आणि तो करार परमेश्वराची इच्छा आहे की तुटू नये. तो न तुटण्यासाठी आज ख्रिस्तामध्ये विजयशाली जीवन जगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी जे ख्रिस्तामध्ये उभे आहेत त्यांनी पडू नये म्हणून स्वतःला जपणं, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आत्म्याची काळजी घेणं खूप गरजेचं. परमेश्वर आज आमच्याशी हेच बोलत आहे. देअरफॉर लेट हिम हू थिंक्स ही स्टँड्स टेक हीड लेस्ट ही फॉल. जे उभे आहेत ते पडू नये म्हणून त्यांनी सांभाळा. परमेश्वर आज आमच्याशी बोलत आहे. परमेश्वराची कृपा आम्हाला मिळालेली, परंतु कृपेमध्ये वाढत असताना आमचा नाश न होवं हे देवाची अपेक्षा आहे, देवाची इच्छा आहे. ते सांगण्यासाठी संत पौल आज आम्हाला इस्रायल राष्ट्राचं उदाहरण देत आहे. आज आम्ही आमच्या आत्म्याला, जीवाला आणि शरीराला ख्रिस्ताच्या चरणी समर्पित करून एक पवित्रतेचं जीवन स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या मनावर ताबा ठेवून आणि ख्रिस्तासाठी सदैव दुःख भोगण्यास तयारीचं जीवन जगूया आणि ख्रिस्ताला आवडणारं असं स्वतःचं समर्पण ख्रिस्ताला करूया. परमेश्वर वचनाद्वारे तुम्हाला मला देव ख्रिस्तामध्ये अधिक मजबूत होण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा या भूतलावर सहाय्य करो. प्रार्थना करूया. पवित्र जीवन परमेश्वरा, जे आम्ही विश्वासणारे तुझ्यामध्ये जीवन जगत आहोत ते पडू नये म्हणून तुझ्यामध्ये आम्ही अधिक बळकट व्हावं. आणि जसं इस्रायल राष्ट्राने कुरकुर केली, तुझ्या विरुद्ध गेले, तुला न आवडणारे जीवन जगले आणि त्यांचा नाश झाला, तसा आमचा नाश न व्हावा हीच तुझ्या चरणी आज अंतर्गत नसून प्रार्थना करतो. हे पवित्र वचन तुझ्या कृपेमध्ये आज आम्हाला दिलंस, त्याबद्दल आभार मानत असताना परमेश्वरा, तुझ्या कृपेमध्ये, दयेमध्ये सर्वांना तू आशीर्वादित कर. जे दुःखात आहेत, कष्टात आहेत, आजारात आहेत, त्या सर्वांना तुझ्या कृपेमध्ये, दयेमध्ये आज आशीर्वादितच कर. परमेश्वरा, तू चांगला आहे. तुझी दया सनातन या विश्वासात तुझ्या चरणापाशी नम्रलीन होत असताना परमेश्वरा, समस्त कुटुंबियांना, समस्त मंडळीला तुझ्या पवित्र रक्ताच्या आवरणाखाली सुरक्षित ठेव. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या पवित्र आणि गोड नावाची विनंती सादर करत आहे म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शना नकोस तर आम्हास वाटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन. आमेन.